सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रजासत्ताक दिन साजरा. प्राध्यापक पद्माकर जगदाळे. सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे ध्वजारोहण करून कार्यक्रमाचा समारोह करण्यात आला. संविधानाचे वाचन करत जिलेबी वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी जेपी न्यूज मराठीशी आपल्या बोलक्या प्रतिक्रिया देताना सांगली जिल्हा अध्यक्ष पद्माकर जगदाळे. आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं लोकांनी लोकांच्यासाठी लोकांचे चालवलेलं राज्य आणि लोकशाही पाळत झाली आणि त्याचबरोबर एका घटनात्मक पद्धतीने राज्य चालवण्याचा हा दिवस आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो. सर्व जगाच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या देशाच्या विविधता, परंपरा, संस्कृती या सर्वांचा अभ्यास करून जे रंजले गांजलेले आहेत, मागास राहिलेले आहेत, त्या सर्वांचा विचार करून, आदिवासींचा विचार करून ही घटना तयार केली आणि त्याप्रमाणे गेली 76 वर्ष आज आपण त्या घटनेच्या आधारावरती आपण आपलं राज्य चालवत आहोत. खरं म्हणजे आज आपण सर्व आपले जे स्वातंत्र्य सेनानी आहेत त्यांची आठवण काढण्याचा दिवस आहे. आपण क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यासमोर आहोत. इथं आम्ही त्यांना वंदन केलेलं आहे आणि जसं पक्ष कार्यालयामध्ये आम्ही आज प्रजासत्ताक दिन साजरा केला त्याच पद्धतीनं एका स्वातंत्र्य सेनानीच्या सानिध्यामध्ये आम्ही हा इथं उपक्रम केलेला आहे. मी या निमित्तानं सांगली जिल्ह्यातील सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.